या मशीनच्या व्यवसायामध्ये नेहमी येणाऱ्या समस्या कुठल्या असतात? मशीनचा समाजामध्ये भाकड काळ, किती दिवसाचा जनरली भाकड काळ असतोच मशीनचा? गावठी म्हशीचा 3 महिने 4 महिने, माझा लय झाला 1 महिना 1.5 महिना. यांना जनरली ज्या बाकीचे लोक सांभाळतात त्यांना किती त्रास याचा? खूप आहे. ते सगळे लोक म्हैस एक वेळ झाली की लगेच विकून टाकतात. माझ्याकडे तसं नाहीये, मला दूध बंद करावं लागतंय शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये. आता ही जी केस आहे काही समोर म्हैस आहे, शेवटचे 1 महिन्यात बंद केले इंजेक्शन देऊन डॉक्टर कडून. दूध बंद केलं इंजेक्शन देऊन? बंद केले. 5 लिटर दूध द्यायची टायमिंगला, एका टायमाला? एका टायमिंगला 9 महिने कंप्लीट. जनरली किती देते सरासरी? सरासरी 13-14 लिटर दूध द्यायची ती. 5 लिटर देते शेवटी, पण शेवट 5 लिटर दिली. डॉक्टरला इंजेक्शन मारा म्हणलं, हिचे दिवस संपलेत, शेवटची 1 महिना तरी रेस्ट भेटावी दूध म्हणून बंद करायला. शेवटी डॉक्टरने इंजेक्शन दिलं पण बंद झालं नाही. शेवटी म्हणलं बाहेरना म्हणलं हिचं दूधच काढू नका. जनरली गोट्यांची समस्या काय आहे का दूध वाढ व्हायला इंजेक्शन मार. समजा 20 लिटर दूध नाही 22 लिटर, ते किती दिवस टिकतं तुमचं? 8 महिन्याची गाभण होईपर्यंत दूध देते. कमीत कमी 10 लिटर पर्यंत चालते. शेवटी दूध किती दिवस टिकतं तुमचं 20-22 लिटर? 20-22 लिटर म्हणजे आता कमीत कमी 4 ते 5 महिन्याची गाभण आहे, तरी पण हिचं 8 लिटर दूध चालू आहे. नाही टायमिंग एका वेळेला. आणि किती महिन्याची गाभण आहे? हे आता 5 महिन्याची गाभण आहे. 100 लिटर दूध काढता तुम्ही? हो. 5 महिन्याची गाभण आहे? हो, 100%. म्हणजे तुमचं दूध 6-7-5-6 महिने टिकतं? 6 महिने नाही सर, आमचं दूध 8-9 महिने टिकतं. मग तुम्ही शेवटी शेवटी आम्ही बंद करावं लागतं आम्हाला. तुम्ही तर जनरली ऐकलं सगळे शेतकरी सांगतात 3 महिन्यामध्ये दूध कमी होतं. शक्यच नाही. गाभण राहिली का दूध कमी होतं लगेच? आता टेम्परेचर किती आहे तुम्ही मला बापरे, 42-44 गेले होता. मग एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा दूध टिकून आहे. दुसऱ्या गोठ्यांवर जावं आणि जिथं मिल्क चार्जर चालू आहे त्या गोठ्यांमधलं दूध मी गॅरंटी देतो, उन्हाळ्याच्या टेम्परेचर मध्ये सुद्धा मॅक्स टू मॅक्स केंडा मागे 1 ते 1.5 लिटरचा फरक पडेल. ती 1 ते 1.5 लिटर. आणि जिथं तुम्ही मिल्क चार्जर यूज करत नाही तिथं मग तुम्हाला अर्ध कॅन 1 कॅन गायब झालेला वाटतं. बापरे, एवढा डिफरन्स आहे. 4-5 लिटरचा फरक पडतो. 100%. तुमच्या किती लिटरच्या म्हशी सगळ्या? 24 पासून 12 पर्यंत. पहिली तुम्ही समस्या सांगितली भाकड काळ, तुमच्याकडे 0 भाकड काळ नसल्या 0. त्याच्यानंतर बाकीच्या जनावर म्हणजे ज्या बाकीच्या गोट्यामध्ये किती दिवस म्हशी अंगावर पडतात? कधी कधी 3-3, 4-4 महिने अंगावर पडतात. काही वर्ष पण ऐकले मी. मोठा गोटा असेल तर वर्ष अंगावर पडतात. बरं, दुसरी गोष्ट काही म्हशींना उठवत नाही, बसल्या का उठतच नाही. आता 3 वर्षामध्ये माझ्या गोठ्यात 1 पण केस नाही की जिचं अंग बाहेर आले. 1 पण केस नाही. म्हणजे मायांग बाहेर यायची विषयच नाही, येणार पण नाही आणि येत पण नाही. 3 वर्षात 1 पण केस नाही माझ्या गोठ्यात. प्रॉब्लेम बॉडी स्ट्रक्चर एवढं जबरदस्त असलेलं मायांग बस काय बाहेर. खरंय, एकदम बरोबर. गोठ्यातली 1 पण म्हैस मला दाखवा की 700-800 किलो खाली आहे. 700-800 किलो म्हणजे तिचा आकार एकदम असा बरोबर शेप मध्येच आहे. त्याच्यामुळे मायांग बाहेर यायचा संबंध नाही.